हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण। आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आता गेलेले आहे श्रेयूचे बाबा थोडेसे बाहेर कामानिमित्त, आणि परी आणि मीच दोघे आम्ही घरात आहोत। वीर गेलेला आहे स्कूलला आणि आत्ताच माझं जेवण वगैरे झालेलं आहे। परी जेवण करते, मी तुम्हाला दाखवते। चला श्रेयू बेबी, असं काय केलं तू? हे खाते तू ते? ही बघा, ही काय करते बघा। हिने काय केलं माहितीये, मी हे ना छान असं तिला खायला बनवलेलं होतं। तिने त्यात काय केलं, जेवणलं ना तू पूर्ण, आणि हात बघ किती गंदू केले तू। असं करतेस का श्रेयू? मग का केलं तू हे असं? पाणी ओतलं ना तू त्यात आणि मिक्स केलं ना। आता खायचं नाही, ओके? ठेवून ये जा किचनवर जा। आणि शेंडी घालायची आहे ना तुला, कंगण ते घेऊन ये जा पटकन जा। हॅलो फ्रेंड्स, तर आत्ता आलेला आहोत आम्ही बाहेर जरासं, आणि मी बसल्या बसल्या ना आता मोबाईलच बघत होते, तर तुमच्या कमेंट वाचत होते। कमेंट खरंच खूप छान छान करतात ते तुमचे व्हिडिओज, आम्हाला आवडतात। आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट बघतो। तुमची जोडी छान आहे, तुझे मिस्टर कुठे जॉब करतात, तर थँक्यू सो मच। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात, मनापासून धन्यवाद। आणि व्हिडिओ हे सांगायचं होतं की मिस्टर कुठे जॉब करतात, तर मिस्टर माझ्या अमेरिकेला असतात, आणि ते काय जॉब करतात, कुठे जॉब करतात, तर हे मी तुम्हाला त्यांना व्हिडिओमध्ये घेईल आणि मग मी तुम्हाला सांगेल की ते कुठे जॉब करतात आणि काय जॉब करतात। तर अजून एक कमेंट होती की आम्ही तुमच्या व्हिडिओची खूप वाट बघतो, तर थँक्यू खरंच। असं मेसेज कमेंट वाचून मला खरोखर मनापासून खूप आनंद होतो की तुम्हाला माझे व्हिडिओज आवडायला लागलेत, आणि मग मला पुन्हा व्हिडिओ टाकायला खूप छान वाटतं की असं वाटतं आपण आता व्हिडिओ बनवायला पाहिजे, आपली व्हिडिओची कोणीतरी वाट बघतंय। तर व्हिडिओ मी कंटिन्यू तुमच्यासाठी घेऊन येत जाईल। रोज माझा एक व्हिडिओ सकाळी सकाळी अपलोड होत जाईल, तर व्हिडिओ माझी नक्की बघत चला। कॅमेरा हातामध्ये घेतला ना की हे श्रेयूचं चालू असतं की आई मी काढते तुझा व्हिडिओ, मी काढते तुझा व्हिडिओ। म्हणजे मला असं झालंय ना, आता मी कॅमेरा हिच्या समोर हातात घेऊ की नको, हे बघा इकडे। बोल 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 ना तू। फ्रेंड्स, तर आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर आणि पायी पायी चाललोय, कारण आमची गाडी टाकलेली आहे सर्व्हिसिंगसाठी, त्यामुळे। आणि इकडे श्रेयूची झोप झाली आहे पूर्ण, म्हणजे ती आज ना खूप वेळ झोपली। 3 वाजता झोपली, तर डायरेक्ट आता 7 वाजले, 7 वाजताच उठली। वीरला आणायला चाललो। याच्या आधी ना काय झालं, वीर गेला होता ॲबॅकसच्या क्लासला, आणि क्लासला गेला तो, आणि त्याचे जे झेरॉक्स होते ना ते घरीच राहिले। तर मॅमचा फोन आला आणि मॅम म्हटला की घेऊन ये, मग मी घेऊन गेली। आणि आता परत ना मॅमचा फोन आला की त्याला घेऊन जा, वेळ झाली आहे म्हणून। तर आता चाललेलो आहोत आम्ही त्याला आणण्यासाठी, पायी पायीच चाललोय ना, गाडी कारण सर्व्हिसिंगला टाकलेली त्याच्यामुळे। आणि श्रेयूचं चाललं होतं की आई मला दूध बिस्किट खायचे आहेत, तर तिला म्हटलं चल आधी आपण बाबूला घेऊन येऊ आणि मग खाऊ म्हणून। तर बाबा तुम्ही काय बोलता? तुम्ही काय बोलता का? नंतर का? आणि बाबा तुम्हाला आहे ना एका क्वेश्चनचं हे द्यायचं आहे आन्सर त्यांना, की कमेंट येत आहे खूप साऱ्या की तुझे मिस्टर कुठे जॉब करतात ते म्हणून। तर आपण एक व्हिडिओ नक्की बनवू याच्यावरती आणि सांगू। तर मला असं वाटतं माझ्याकडनं कॅमेरा जास्त चालला जातोय। वीर तर आला गाडीवर आत्याच्या बसे, हो ना, मग काही टेन्शन फ्री। माझ्या दादाला घेऊन आले मी माझ्या दादाला घेऊन आले। चल दादा, यायचं तुला? चला आपण जाऊ। तुम्ही आमच्या आहे ना, आम्ही पायी पायी चाललोय, वीर तर मस्त गाडीवर बसून आलाय। हा ना, तुला आम्ही शोधायला जायचं काकीन शोध। इकडनं या। तर संध्याकाळच्या वेळेस कसं वाटतंय बाबा फिरायला? एकदम मस्त। इकडे बघा ना, बोले तो झकास बोले तो झकास। आई बाबा, आपण वीरला थांबवलं असतं तर आता गार्डन मध्ये नसतो गेलो का? पाया पडून आलं असतं। आमच्या इथे छान मस्त गार्डन आहे आणि तिथेच मध्ये गणपतीचं मंदिर पण आहे।
छान आहे बाबा तिथलं वातावरण पण. उद्या जाऊ आपण, नक्की जाऊ. श्रेयू, माझ्या श्रेयूला दूध बिस्किट खायचे. भाजी चपाती नको तिला, अजिबात भाजी चपाती खात नाही. आज ना मला व्हिडिओ आहे ना काढायला वेळच नाही भेटला आणि माझा मोबाईल पण डिस्चार्ज झालेला होता, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ नाही काढला. आत्ता व्हिडिओला स्टार्ट केलं आहे. हॅलो फ्रेंड्स, तर ना आत्ता वाजलेले आहेत तर रात्रीचे 9:15 9:30 झालेत. 9:30 झालेत. अजून आम्ही काही जेवण केलं नाही. आज जरा जेवण करायला बनवायलाच उशीर झाला मला, कारण थोडंसं काम पण होतं आणि नंतर ना थोडंसं वेळ म्हणजे कसं असतं माहिती आहे का, एकदा 6 ते 7च्या दरम्यानचा टायमिंग निघून गेला ना की जेवण बनवायचं तर मला एवढा कंटाळा येतो. आणि मी जर लवकरच म्हणजे 4 वाजल्यापासूनच काम आवरायला लागले, घरातलं सर्व काही छान मस्त आवरलं, दिवा अगरबत्ती मस्त झालं आणि त्याच्यानंतर लगेच स्वयंपाक करायला स्टार्ट केलं. तर माझं आहे ना 6-7 वाजेपर्यंत स्वयंपाक रेडी होतो आणि मग तेव्हा म्हणजे जेवण बनवायला पण छान वाटतं खूप, म्हणजे नाही का असं आपण काहीतरी वेगळं बनवू शकतो. आणि खूप उशीर झाला ना की असं होतं पटकन काय बनवावं, आणि असं जे गोष्ट आपल्याला अशी काहीतरी अशी काय म्हणतो आपण त्याला की स्पेशल बनवायची असते ना, त्यावेळेस त्याला वेळ लागतो. आणि मग असं उशीर झाल्यानंतर मला तर खूप कंटाळा येतो जेवण बनवायचं. तर आता माझं जेवण बनवून झालेलं आहे. यांना खूप जास्त भूक लागलेली आहे आणि आता मी यांना जेवायला देते. आम्ही पण बसतो, सर्वजण जेवण करायला बसतो. परी गेलेले आहे शेजारी साचीकडे आणि मी जेवणात आज काय काय बनवले मला ते तुम्हाला दाखवायचं आहे. आणि माझ्या चेहऱ्यावरनं तर तुम्हाला वाटतच असेल की खूप थकली आहे, कारण मी आज दुपारी अजिबातही झोपलेली नाही आहे, त्यामुळे असे डोळे पण माझे लाल लाल झालेत आणि झोप पण खूप आलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते की मी जेवणामध्ये काय बनवलेलं आहे आज. तर चला दाखवते. तर श्रीवला बोलून आणावं लागेल, कारण ती शेजारी गेली, ती तिकडे गेली की लवकर येत नाही, कारण तिला साची असते खेळायला सोबत, त्याच्यामुळे. तर दाखवते. मस्त बनवलेली आहे मी पालकची भाजी, इथे बनवलेली आहे शेंगदाण्याची चटणी, चपाती आहे, एक भाकरी आहे, इकडे सुकी मेथीची भाजी आहे, ही सकाळी वीरला टिफिनला बनवलेली होती ती तशीच आहे अजून. आणि इकडे छान मस्त राईस पण माझा रेडी आहे गरम गरम. आता अजून ना प्रसाद आलेला नाहीये, लायब्ररीत गेलेला आहे स्टडी करायला. त्याला मी आत्ताच फोन केला होता की लवकर ये जेवायला, उशीर झालाय खूप, यांना खूप भूक लागली. तर अजून तो काही आला नाही, त्याची वाट बघते. तोपर्यंत मी जेवायला पण घेतलेला आहे. ओ चला जेवायला. यांना बोलून आणते, कारण ही लवकर नाही उठणार. ते आणि वीर मोबाईल बघतात ते दोघे जण. बाबा चला जेवायला. आज काय बनवले माहितीये का मी? बाबा आज मी काय बनवले माहितीये का? सकाळची शिळी भाजी, परवाची चटणी आणि उद्याच्या चपात्या. असं कसं काय होईल बरं उद्याच्या चपात्या? आज कसं काय? चपातीचं नाव आहे उद्याच्या चपात्या. अच्छा, चपातीचं नाव आहे का उद्याच्या चपात्या? तांदूळ भात. 9:30 नाही झालेत, 9 वाजलेत. परी आहे शेजारी गेली. वीरू जा ना, दीदीला बोलून आण ना. पडणार तू, मस्ती नाही करायच्या. बाबूचे पाय घे. चला आता बाबू घे रे ते बकरे. पा नाही घेत ना तू, मग आता बघ कसे केस ओढते श्रीव. घे आता, घे. मारू नको ग नको ग श्रीव. नको बाबा केस सोडले. बाबा केस तिच्या हातातून केस सोडा. तू पाणी दिली ना तिला, म्हणून तिने असं केलं तुझ्या सोबत. चावते बाबूला. चावायचे नाही बच्चा. मस्ती आली ना, खूप मस्ती. तो बाबांच्या श्रीव. आता ही श्रीवला ना झोपायच्या टायमिंगला खूप मस्ती आली. 7 वाजेपर्यंत झोपलीये. आता कुणाला झोपून देत नाही आणि खूप जास्त मस्ती करते ही.
बाबू तू जोपर्यंत तिला पा देत नाही ना बाबू तोपर्यंत ती तुला अशीच करणार बघ. बाबा चावली ती. बाबू पा दे मग. बाबू पा दे ना. पा दे मग. नाही चावणार ती. बिचारा बाबू ग कुठे जाऊन बसला. उशी देऊ. ते बघ किती भामटी आहे. बघितलं ना. उशी दे म्हटल्यावर कशी उशीवर जाऊन झोपते. हे बघ सगळं गोळा केला बच्चा तू. दिले ग माझ्या सोन्याने उशी. तिला पण भोपायचंय बाबू तुझ्या. मला पण भोपायचंय. श्रू तू पडणार बच्चा. श्रू तू पडणार हा सोना. चला बरं आता काय करा. चला बाबू. बाबू नको झोपू तिथे. लागेल तुला. चल खाली. तुला काय करायचंय. भोपायचे. कुठे भोपायचंय. इथे बाबू जवळ. बाबूला म्हणा बाबू प्लीज मला भोपू दे. बाबूला सांग बाबू झोपून दे. बाबूला सांग. बोल बाबू प्लीज मला भोपू दे. तुला जाता नाही येते. अरे देवा. चला तर तू झोपून घे. तुझे कपडे खाली कर. लागेल बच्चू लागेल तिला. बच्चू लागेल. वा यांना बघा किती छान जागा भेटले भोपायला. आम्ही भोपायचं म्हणतो हा. झोपायचं नाही म्हणत. हो ना. सपोर्ट तुम्हाला. ही बघा ही नॉटी गर्ल. देते हा. बाबू तुझा घसा बसलाय ना रे. जाऊ दे. तुम्ही जास्त वेळ नाही झोपणार आहे. लगेच येणार आहे ना खाली. मग बरोबर तुम्ही मला ब्लँकेट देणार. चला श्रू बेबी काय बघतेस तू. बाबांच्या मोबाईल बघते. ए चला खाली या. चला आता ही मस्ती खूप वेळ अशीच चालू राहील. चला बाय बाय. गुड नाईट.